20 जून 2022 आणि 2 जुलै 2023 या 2 तारखा महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाहीत। पण आता आणखी एक तारीख महाराष्ट्राला कायम लक्षात ठेवावी लागणार आहे आणि ती तारीख आहे 12 फेब्रुवारी 2024। कारण 3 तारखा, 3 पक्ष आणि 3 दिग्गज नेते, पहिले एकनाथ शिंदे, दुसरे अजित पवार आणि आता अशोक चव्हाण। अर्थात अशोक चव्हाणांच्या बंडाचं स्वरूप थोडं वेगळं असलं तरी आधीच निराशेच्या गर्तेत अडकलेल्या काँग्रेसच्या बुर्जाला मात्र मोठा सुरुंग लावला गेलाय। त्यामुळे चव्हाणांसोबत आणखी कोणते नेते फुटतील आणि काँग्रेसच्या गडाला आणखी किती भेगा पडतील असे प्रश्न आता विचारले जात आहेत। पाहूया याच प्रश्नांचा धांडोळा घेणारा हा एक स्पेशल रिपोर्ट। अशोक चव्हाणांचा काँग्रेसला राम राम। अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार। काँग्रेसचे 18 ते 20 आमदार पक्ष सोडणार। अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसच्या 5 ते 7 आमदारांचा तातडीनं भाजप प्रवेश होणार। राजीनामा पक्षांतर्गत गडबाजीतून की केंद्रीय यंत्रणांच्या दबावातून? काँग्रेसच्या हाताला तडे, मवियाला हादरे। महाराष्ट्रात तिसरा राजकीय भूकंप। काँग्रेसचे मातब्बर नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। अशोक चव्हाण हे 14 किंवा 15 तारखेला अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र काँग्रेसला बसलेला हा सर्वात मोठा धक्का आहे। प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही। मी अनेक वर्षापासून, पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज तगायतपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे। मला वाटलं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। यापुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसामध्ये निर्णय घेईल। अद्याप मी ठरवलं नाही, मला काय अवधी लागेल। अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार हे जवळपास निश्चित आहे। चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यताही आहे। खासदार झाल्यानंतर चव्हाण केंद्रीय मंत्री होतील अशी ही चर्चा आहे। त्यामुळे अशोक चव्हाण केंद्रात जाणार की राज्यातच त्यांना मोठी जबाबदारी मिळणार हे पाहावं लागेल। काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे। आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, आगे आगे देखिए होता है क्या। इतर पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे। काँग्रेस पक्षात गटबाजी सुरू असल्याचा दावाही फडणवीसांनी केलाय। अशोक चव्हाणांनी याच गटबाजीला कंटाळून पक्ष सोडल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे। दुसरीकडे तपास यंत्रणांना कंटाळून अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याचा विरोधकांचा दावा आहे। काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत। ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत, ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे, अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होते आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करतायत। त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे। आता बघा, कदाचित अशोकरावांना आता तो सगळा घोटाळा, तो आदर्श वगैरे, तो मी काय उकरून नाही काढत आता लगेच गेले तिकडे म्हणून, पण अशोकराव तिकडे गेल्यावरती कदाचित येथे राज्यसभाच त्यांना देतील आणि मग हा सगळा असा बाजार बुणग्यांचा पक्ष बघितल्यानंतर मला खरोखर इकडे सुद्धा भाजपचे काही कार्यकर्ते असतील, या चॅनलच्या माध्यमातून बघत असतील, RSSचे कार्यकर्ते असतील, मला त्यांची खूप दया येते। अशोक चव्हाणांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। केंद्र सरकारनं अलीकडेच काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे। आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्यात नियमांचं उल्लंघन झालं होतं।
या घोटाळ्याचा तपास अद्यापही सुरूच आहे. छत्तीसगडच्या प्रचार सभेत पंतप्रधान मोदींनी 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला. त्यानंतर काहीच दिवसात अजित पवारांनी भाजपला साथ दिली. आता श्वेतपत्रिका येऊन काहीच दिवस झाले आहेत आणि अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय. अशोकराव चव्हाण हे काँग्रेसमधून जाणं हे दुर्दैवी आहे. आम्हा सर्वांकरता धक्कादायक आहे की ज्या पद्धतीनं BJP राजकारण संपूर्ण देशामध्ये करतायत, डिक्टेटरशिप करण्याचा जो प्रयत्न BJPचा सुरू आहे, त्यामध्ये सर्व संविधानिक ज्या संस्था आहेत जे न्याय देण्याकरता या देशामध्ये निर्माण झालेले आहेत, त्याचा पूर्णपणे ED असेल, CBI असेल, या सगळ्यांचा वापर करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना नामोहरण करायचं, पक्ष फोडायची, नेतृत्व फोडायचं. कारण त्याचं स्वकर्तृत्व त्यामध्ये नाही आहे. त्यांचे विचारसुद्धा लोकांना न पटणारे आहेत. एक आहे की सातत्यानं त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून त्यांना बदनाम करण्याचं काम सुरू होतं आणि त्याही पलीकडे जाऊन शासकीय यंत्रणेचा दबाव होता का, की काय होतं, नेमकं कशामुळे गेलेत, हे आज तरी आता स्पष्ट होत नाही आहे. आणि येत्या 1-2 दिवसामध्ये त्याची ते प्रेस घेतील किंवा सांगतील. दबाव आणून पक्षप्रवेश केला जात आहे. जर अशा प्रकारची घटना या ठिकाणी घडत असेल तर निश्चितच जो पक्ष अशा प्रकारचा दबाव या ठिकाणी आणतो आहे तो कुठेतरी घाबरलेला आहे. त्या पक्षाला या ठिकाणी असं वाटत असावं की आपण या राज्यात निवडूनच येणार नाही किंवा आपली संख्या या ठिकाणी कमी होईल. त्यामुळं संख्येच्या गोळाबेरीजमध्ये आपण कुठंतरी पुढं राहावं असा आव आणून या ठिकाणी हे जर घडत असेल. अशोक चव्हाण गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते. त्याचं हे उदाहरण पहा. हा व्हिडिओ 25 जानेवारीचा आहे. मवियाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते, पण अशोक चव्हाण पत्रकार परिषदेतून निघून गेले. निघून जाणाऱ्या अशोक चव्हाणांकडे नाना पटोलेंनी एक ओझरता कटाक्षही टाकला होता. शिंदे फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणी वेळी सुद्धा अशोक चव्हाण गैरहजर राहिले होते. बहुमत चाचणीला पोहोचण्यासाठी 2 ते 3 मिनिटच उशीर झाला. त्यामुळे आम्ही सभागृहात पोहोचू शकलो नाही असं चव्हाण म्हणाले होते. बहुमत चाचणीच्या वेळी गैरहजर असलेले आमदार महाविकास आघाडीवर नाराज होते असेही प्रश्न उपस्थित झाले होते. हम लोगों को जाने में सिर्फ 2 या 3 मिनट का विलंब हुआ है, जिसमें लॉबीज के दरवाजे बंद हो चुके हैं. इसमें और कोई पॉलिटिकल मतलब नहीं है. और वैसे भी उनका आंकड़ा 164 होने के बाद में इट डजंट मैटर कि वहाँ ऑपोजिशन में कितने हैं, वो इशू नहीं था. अशोक चव्हाणांविषयी काँग्रेसमध्ये अंतर्गत भावना काय होत्या तेही पहा. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली होती. याविषयी काँग्रेसने कमिटी गठीत करून चौकशी केली. या प्रकरणात संशयाची सुई अशोक चव्हाणांवरही रोखली गेली होती. शिंदे फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाला उशिरा पोहोचल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली होती. अशोक चव्हाणांना विकास कामांकरता जवळपास 250 कोटींचा फंड मिळाला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात फंड इतर कोणत्याही काँग्रेस नेत्याला मिळाला नव्हता. चव्हाणांच्या भोकर मतदारसंघातील वॉटर ग्रीड प्रोजेक्टला शिंदे फडणवीस सरकारने निधी दिला होता. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारनं मंजुरी दिलेले अनेक प्रकल्प रद्द केले होते. पण अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघामध्ये 183 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या वॉटर ग्रीड प्रकल्पाला 728 कोटींचा निधी मंजूर केला होता. अशोक चव्हाणांनी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर कधीही ठोसपणे उत्तर दिलं नाही. अशोक चव्हाण भारत जोडो यात्रेच्या नांदेडमधील सर्व तयारीच्या कामात व्यस्त होते. त्याचवेळी अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. सत्तारांच्या या विधानावर अशोक चव्हाणांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. महाविकास आघाडीकडून मुंबईमध्ये महामोर्चा काढण्यात आला होता. लाखो कार्यकर्ते सहभागी झालेल्या या मोर्चात उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच मोठे नेते उपस्थित होते. पण अशोक चव्हाण या मोर्चाला गैरहजर होते. काँग्रेसला राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाणांनी पुढची भूमिका जाहीर केली नसली तरी ते भाजपमध्येच जाणार हे जवळपास स्पष्ट आहे.
आता अशोक चव्हाणांसोबत इतर काही आमदारही काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार का, हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.